समाचार अब तक, सत्य का साहस। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी भारतीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले संशोधन व्यावसायिक पातळीवर उपयोगात आणावे, तसेच संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपुरात केले। पुणे येथे होणाऱ्या 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या नियोजनासाठी रविनगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे। ही प्रदर्शनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे 26 डिसेंबर पासून सुरू होतीये। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधिकारी सह कर्मचारी तसेच विज्ञान विभाग प्रमुख, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते। राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या आयोजनाचा मान यंदा महाराष्ट्राला मिळाला असून ही बाब महाराष्ट्राची शान वाढवणारी आहे, असे सांगून केसरकर म्हणाले की प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी आणि त्यांनी सादर केलेले प्रयोग यांचा डेटाबेस तयार करावा व पुढील काळात त्या विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग करावे, त्यांच्या पुढील संशोधन क्षेत्रात त्यांना सहकार्य करावे, तसेच पेटंट कार्यालयाशी संपर्क साधून या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमंत्रित करावे। विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधन क्षेत्रात संधी मिळेल, त्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळून मूर्त स्वरूप मिळेल यासाठी प्रयत्न करावे। या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विविध उद्योग, व्यावसायिक तसेच कौशल्य विकास विभाग यांच्याशी संपर्क साधावा। पुण्यातल्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेलाही या प्रदर्शनात सहभागी करून घ्यावे। राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होतील यासाठी नियोजन करावे, तसेच जिल्हा विभाग व राज्य स्तरावर पहिले 3 क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहभागी करून घ्यावे। यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे याबाबत सूचना देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्राकडे यंदाच्या 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023 चे यजमानपद आलेले आहे। हे प्रदर्शन 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन 26 डिसेंबरला होणार असून 30 डिसेंबर रोजी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे। या प्रदर्शनीमध्ये अंदाजे 600 विद्यार्थी सहभागी होणार असून 225 स्टॉल्स लागणार आहेत।